ते लेकरे त्यातले काय समजास, उलटा मार देणार ना भाऊ तू. आता बोलू नका, आता बोलू नका. म्हणजे तू उलटा मार देणार म्हणजे कीर्तन दांगडो आल पाहिजे असं. जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर तुम्हाला संतांची गाठभेट करायची, संतांच्या पायी लोटांगण घालावं लागेल, तदनंतर भगवंताची प्राप्ती. एवढं सोपं नाही या, पण तसे संत भेटणंही गरजेचं आहे, तसे संत भेटणंही गरजेचं आहे. वारी करू नका असं म्हणण्याचा रवी किरणला अजिबात अधिकार नाही आहे. वारी केलीच पाहिजे, वारी केल्याच्या नंतरच भगवंताचं दर्शन होतं. पण माझ्या सावता बाबांची ताकद न वारीला जाता पंढरपुराचा मालक भेटायला येतो, ही ताकद त्या संतांची आहे. असे संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती आहे. संत 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 म्हणावं कोणाला? संत कोणले म्हणू? मनसारखा पांढरा कपडा घालणार म्हणजे संत होई का? असा दिखाले गणतिक पांढरा शुभ्र पण त्या संत राहतात नाही. पांढरा शुभ्र कपडा घालणार म्हणजे संत राहतात का त्या? अजिबात नाही, अजिबात नाही. कारण दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. नुसतं पांढऱ्या कपड्यावर जाऊ नका, नाहीतर तुम्ही आता बरं आता गावामध्ये सुविधा झाल्यात म्हणून काय नाही, पण अगोदर आहे ना नदी नाल्यांमध्ये ना महिला माता धुणं धुवायला भांडी घासायला तिथं जायच्या नदी नाल्यांमध्ये. आताही शेतात जातात तुम्ही तर नाल्यांमध्ये नदींमध्ये ते बगडे असतात. दिसायला कसे असतात मावशी? पांढरे शुभ्र असतात, असतात ना. दिसायला पांढरे शुभ्र पाण्यात उभे राहतात. उभा राहायची पद्धत पण तशी. कसे? एका पायावर उभे राहतात. सरपंच साहेब कसे उभे राहतात? एका पायावर उभे राहतात. दिसायला पांढरे शुभ्र एका पायावर उभा. कोणी गोष्ट करायला मी बगडा नाही नाही, मग आम्ही विषय पांढरा शुभ्र असं थोडी. मला जे सांग नाही त्या एक शब्द समजेन तुम्ही. जो माणूस इथला इथला चांगला कामे करा ना, तो माणूसले काय अधिकार आहे मला तसं बोला ना? अजिबात नाही, अजिबात नाही. असं नाही. मला जे रिअल मांडायचं ते ऐका. तुम्ही जरा भाव चेंज करा. मला जे सांगायचे ते भाव चेंज करा, ऐकायचे. दिसायला जर पांढरा शुभ्र असेल तर तो चुकीचाच असेल असंही नाही, आणि तो चांगलाच असेल असंही नाही, हे पटवतोय मी. मग पांढरा शुभ्र मी स्वतः आहे, मग मलाही चुकीचं ठरवा. काही काही दिसायला असतात पण आतून नसतात. बगडा दिसायला पांढरा शुभ्र उभा राहताना सुद्धा एका पायावर उभा राहतो. त्या मछली असते का, ते कीटक असतात ना पाण्यातले, त्यांना असं वाटतं की भैया एका पायावर उभा म्हणजे नक्कीच हरिद्वारचा साधू असला पाहिजे. दिसायला पांढरा शुभ्र एका पायावर आहे. कीटकांना वाटतं एका पायावर उभा आहे म्हणजे नक्की तपस्वी साधू. साधू कधी कोणाची नुकसान करत नाही हा विश्वास ठेवून ते कीटक त्याच्या आजूबाजू फिरतात. मग अहो पांढरा बदल काय करस अहो बगडा त्याच्या बरोबर जोवड येऊ देस, आणि जो का पाय उचलेले तो बरोबर त्यांना डोकावर ठेव. कोण? पांढरा बगडा. असा गणच पांढरा बगडा राहतस. दिखाले पांढरा राहतस पण आतून काळात राहतस. साधू कोणाला म्हणावं? साधू कोणाला म्हणावं? आम्ही पांढरे कपडे घातले म्हणून आम्ही साधू झालो का? अजिबात नाही, अजिबात नाही. साधू कोणाला म्हणावं? काही काही ना आमचे संतांचे प्रमाण हे ऐसे कैसे झाले हो, ऐसे कैसे झाले हो, ऐसे कैसे झाले हो, कर्म करुणी म्हणती साधू. ऐसे कैसे झाले हो, कर्म करुणी म्हणती साधू. कर्म करुणी म्हणती साधू. अंगाला बोनी आराख, अंगाला बोनी आराख, अंगाला बोनी आराख. डोळे झाकून करती पाप, डोळे झाकून करती पाप. अंगाला बोनी आराख. काही काही ना दाखवतात पण ते आतून नसतात. आणि तुम्हाला सांगू का, संत साधू ओळखत असताना ना आपली दृष्टीची सुद्धा तेवढी ताकद असली पाहिजे. आपली दृष्टीची पण तेवढी ताकद असली पाहिजे. बरं आपण चालूच कोणी सांगा का लगेच अटकतच आपण. हो लगेच विश्वास करतो, पण जोपर्यंत आपण पारखत नाही तोपर्यंत विश्वास कोणावरच करायचा नाही. आणि मी असलो तरी सुद्धा सांगतोय, बरं मी साधूंची व्याख्या सांगतोय. ब्रह्मचारी साधू असतात बाकीचे. साधू कोणाला म्हणावं दादाश्री? ब्रह्मचारी साधू कोणाला म्हणावं? लगीन करणं त्याले का? बाकीचे भेटण्यात नाही त्या मारा त्याले साधू म्हणतात का?
अजिबात नाही. साधूनं एकांत गाठावा आणि एकांत मध्ये राहावं. आणि आलाच प्रसंग लोकांत मध्ये तर कमीत कमी संसारीच्या घरच्या निंदा करत बसू नये. साधूने खानदानी साधूच बद्दल सांगायला बाकी ना साधू म्हणलेतच. आणि त्या पै काही पै निंगई बरं त्याने याला कसं काय साधू म्हणा. हा वेगळा पार्ट आहे. नीच साधू म्हणणं पडते. ओरिजिनल नाही. खराब कंपनीना माले बोल. ओरिजिनल साधू कधीच कोणाची संसारी लोकांचं चिंतन करत नाही. विषय डोक्यातच घेत नाही. खऱ्या साधूच्या डोक्यात फक्त एकच, मनात एकच असतं. काय मन लागा मोरा यार फकीरी में, 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 मन लागा मोरा यार फकीरी में. जर असं असेल तर अशा साधूला, अशा संतांना शरण गेल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती. पण आपण खरा संत आपल्या जीवनात आल्याच्या नंतर आपण खरा संत ओळखला पण पाहिजे. आणि ओळखण्याची आपली तेवढी दृष्टी पण असली पाहिजे. थोडक्यात सांगू का, साधू आणि संत कधी ओळखणार आहेत लोक? अरे साधी साधी गोष्ट आहे. साधू संत ओळखायचं जाऊ द्या, बाकीच काही कीर्तनकार वैकावतात नाही. दादासाहेब कीर्तनकार वैकावतात नाही. मी एक ठिकाणी एक भाऊनी मला स्टँडले तारीख दिली म्हणे. रवी किरण महाराज म्हणतं काय म्हणे, तुम्हाला युट्यूबला बराच कीर्तन ऐकत म्हणतं. बरं मन बापने पुण्यतिथी करणे शे कीर्तन ठेवणं शे म्हणतं. चालेल भाऊ. त्या भाऊनी मला तारीख सांगी. मी बारी बरीन तारीख लिहिली नाही. आता मला जायचं कार्यक्रमाला. पण तो प्रसंग असा होता, मी गाडी बिडी काय लिहू नये, गाडी बिडी होतीच नाही म्हणे. म्हणेशील मी बसना प्रवास करू एसटीना. आता एसटीचा प्रवास करायचा म्हणल्यावर 2 दिवस आधी त्या भाऊचा फोन आला मला. महाराज म्हणतं काय तारीख द्या मशाना म्हणता. हो ना दादा. मग म्हणे महाराज परवा कीर्तन शे. म्हणलं हो. पण म्हणे महाराज मन बापनी पुण्यतिथी शे, भजनी मंडळवाला असले जेवण सांगेल शे. म्हणतं बरं तुम्ही बी जेवण लिया म्हणे. म्हणतं मग इसो ना भाऊ. पण जेवणले काय बनाव म्हणे महाराज. म्हणतं करा ना भाजी पोळी काहीतरी. हो महाराज पहिल्यांदा कीर्तनकार जेवाडचो काहीतरी चांगलं सांगावं म्हणे. म्हणतं भाऊ 1-2 भाजी बनाय टाक. मटणी भाजी बिजी बनव म्हणतं. मटणी उसळ बेसळ. हो महाराज पहिल्यांदा विरायनात म्हणे तुम्ही. मग म्हणतं भाऊ बासुंदी पापडी कट टाक 1-2 भाजी बनव. काय म्हणे महाराज. मग तू नका पुतळा लव जीव करस. म्हणजे कीर्तनकार काय खातात हाय बी माहित नाही तुला. उलगेल वावरले. आता 2 दिवसावर विषय आला ना. मी कार्यक्रमाला निघालो, बसचा प्रवास. स्टँडला उतरलो जिथं जायचं. पण नेमका पिरियड होता ना दादाश्री, तो कोरोनाचा होता. आठवणू का त्यातले बाकीचे लगेच समजेल असं. मी जेव्हा निघालो का मी गावात प्रवेश केला. गावात प्रवेश केल्याच्या नंतर कोणत्या माणसाचं घर कुठे. आता मला कारभारी बाबांचं घर माहित नाही म्हणून कोणाला तरी विचारावं लागेल ना जायचं म्हणल्यावर. आता मी कोणाला तरी विचारावं म्हणून जरा नजर टाकली. 59 घर होते. आजी माई बसली होती. म्हणलं आजीला विचारावं की आजी आमक्या आमक्या नावाचं व्यक्ती कुठं राहतं, त्यांचं घर कुठे आहे म्हणून. मी त्या आजीकडे जाईच राहतो. तोपर्यंत आजीनेच मला असा हाक मार म्हणे भाऊ आता आहे म्हणे. मला असं वाटलं म्हणतं आजीना पोऱ्यानेच तारीख द्यायची म्हणतं. मी जोडे गो बारी बरीश नाही. ती आजी म्हणे भाऊ तू करम फुले ही कस का म्हणे. ओ म्हणा बापरे. म्हणता हाय मायले कीर्तनकार मान करम फुले ऐकणार मा बी बरंच सापडणार नाही. मी त्या आजीकडे देखू काय मनाकडे देखू कोठे चूक आहे ना बुवा असं. मग नंतर म्हणा लक्षा मावून आजीने चूक नाही शे म्हणता. आई चूक आपली शे. काय म्हणीची बॅग होती ना बॅगच चुकीने होती. म्हणता ती बॅग बदलावणी पडीन भाऊ. आपले करम फुले ऐकणारा म्हणायला लाग्या बॅग बदलावणी पडीन. दुसरा कार्यक्रमला जावान टाइमला दुसरी बॅग लिहिली. आमना जुना बाबा लोक वापरत ना ती शबनम बॅग. मी शबनम बॅग लिहिली. त्यांना मग फेटा ठेवा उपरनं ठेवा आणि कार्यक्रमला एसटी मा निघून. आता एसटीना जोपर्यंत प्रवास होता तो होई घ्या. मग नदीना पलीकडे जाणं होतं मला. आता नदीच्या पलीकडे जायचंय. मग नदीना कोपरे कोपरे चाल राहील तुम्ही. नदी ओलांडणी होती ना. नदीना कोपरे कोपरे चाल राहील. तू एक भाऊ म्हैशीले पाणी मार राहील. त्याने मनकडे देख आणि मला आवाज दिना म्हणे ए भाऊ मग तशी लग रे तू का माल माझी बाजारणार समजी राय ना. आता मला सांगा जर एक कीर्तनकार ओळखू येत नसेल, एक कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू कधी ओळखणार आहे का? विनोद वजा करायचा. विनोदात मला बोलायची सवय म्हणून विनोद वजा करा. पण मला जे भाव पटवायचे ते लक्षपूर्वक ऐका. जर का एक कीर्तनकार ओळखू येत नसेल तर खरा संत आणि खरा साधू ओळखू येणार आहे का? आणि जर का खरा संत ओळखायचा असेल तर आपल्या दृष्टीची तेवढी ताकद पाहिजे. खरा संत एवढ्या सहज ओळखला जात नाही. खरा संताची सहज गाठ भेट होत नाही. मग किती अवघड आहे संत.
आगे संत भेटी बघू आगे संत भेटी बघू आगे असं बरोबर प्रमाण बसणं बा परफेक्ट इतकं सोपं नाही बहु अवघड आहे खूप अवघड आहे खऱ्या संतांची गाठ भेट होणं पण जर का खऱ्या संतांची गाठ भेट झाली आणि संतांच्या पायी लोटांगण घातलं तर त्याचा बेनिफिट काय होतो अभंगाच्या प्रथम जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला अगोदर संतांचे पाय धरावे लागतील म्हणजे जर आमदाराला भेटायचं असेल आमदाराला जर भेटायचं असेल तर अगोदर पीएला भेटावं लागतंय डॉक्टरांना जर भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडरला भेटावं लागेल जर प्रिन्सिपल सरांना भेटायचं तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागेल जर का प्रिन्सिपल सरांना भेटण्यासाठी शिपाई काकांना भेटावं लागतं आमदारांना भेटण्यासाठी जर का पीएला भेटावं लागतं डॉक्टरांना भेटायच्या आधी जर कंपाऊंडरला भेटावं लागतं जगाच्या मालकाची भेट घ्यायची हा मग इतका सहज भेटेल का तो इतका सहज भेटेल का मध्यस्थी कोणीतरी असलं पाहिजे नाही का फॉर एक्झाम्पल आपलं घरमानच उदाहरण देस जर लग्न संबंध जोडणार आहे ना सक्का मामान पोरशे पण कोणीतरी माम भाऊ फुई भाऊ कोणीतरी निरोप सांगत नाही तर लग्न संबंध जुळतच का हो जुळतच का अजिबात नाही मध्ये कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध जुळत नाही सक्का मामान पोर जरी कोणी मधमा पडाशिवाय भेटत नाही ते देव भेटाले कोणतरी मधमा पडायला पाहिजे का नको हा असं सोपं सांगत त्यातले लगेच पटीच असते आणि मन तत्वच तसं मला सोपं करी सांगा ना आवडत त्याला एकला आवडणं म्हणून गुच्चूब राहील काही काय ना सूर पड जाई असं मी एक व्हिडिओ बघितला भाषण चालू होतं आणि एक भाऊ पुढी चोई राहतात पुढी टोकी राहतात लोकेशी बडा टाय आवाज देण्या सध्या तसंच चालू आहे पीछे यावर आगे तर काही पर चांगले वातावरण चांगले बा सर्व लोक अशी खेळीची राहिला मस्त वाट ना मला मन बी चित लागे हो नाही काय रास माहितीये का असं कोरत राहो का शेंगा सापडायला पाहिजे म्हणजे सरा करायला चित लागस असं हसत खेळत लोक राहणार का मन गैर चित लागस बरं दादा असेल सरपंच साहेब मन गैर चित लागस त्यांना कारण असं असं लोके राहणार का चित असं लागस बुवा आपलं सांगेल असले पटी राही ना बुवा मग आपण काहीतरी सांगू असं वाटत नाही तर काही काही ठिकाणी लोके आपण कीर्तन मग असा डोकं ते असा दखतो हो हास रे हो आप्पा हास रे हो मना काकार तू उपडी जाशी रे कीर्तन मा हासो खरं तर कोरोना मा गणत लोक घ्यात बिचारा आपल्या आई ना वाढीव आयुष्य भेटेल शे हाशी खेळीशीन जगिल्या मला एक व्हिडिओ चांगला व्हायरल होय ना काय नाही हो दुःख दरीशीन काहीच भेटत नाही दुःख मा काय बस मला सांगा जर समजा एखादा ना गरीब ना पोऱ्यानं लगीन जमी गे गरीब ना पोऱ्यानं लगीन जमी गे जाईन ब्यान मा नाचिले हो आपलं आपलं बरोबर आहे का नाही बाकी ना वट्टावर बुडी बुडी वत्ती वय कस काय उपाडी रे याने वय तुला 35 ना नाही रे 40 ना वय जाय तरी वाव नाही तुला दानच चांगली नाही
दुसरा ना आनंद मा आनंद माना महाराज यानापेक्षा मोठं हो जगाना आनंदच नाही हा. दुसरा ना आनंद मा आनंदित राहो बाकी नसले किडापाडानी सवय राह मस्त वातावरण आहे का खेळतं वातावरण शेपटाचं ना अशी खेळी राहणार मन चित लाग राहणार आणि तुमले सांगत बरं का हसत राहो माणूसने आमना बाबा ये मन बाबा आहेत ना पुरा कीर्तन मग 2 तास असतच त्या निमज झोप आणि टाइमला सुद्धा अशी पडतो म्हणशील मी त्यासले हसले म्हणत आमना दोन्ही सेम हो मी बी हाशी राज बरं का मनकडे जर कोण देखा ना माल सवय मनकडे देखा का मी लगेच आपल्या हसल्यानं जर कोणाचा दिवस चांगला जात असेल तर का ना पाहिजे हसायला पाहिजे ना दादाश्री बरोबर आहे की नाही कोणी देखा का आपण असणं का त्या माणूसले बी समाधान वाढ हो रे एवढा मोठा महाराज बाई बोलता मन मग काय विचारायला की देखतात आज ना भाऊ त्यासले बी समाधान त्याच ना बी तीन चांगला जा फक्त असा ना अर्थ वेगळा नको निघाले हसत राहू माणूसने आणि जो हसस ना आपली पक्की गॅरंटी आपला कीर्तन मग 2 तास बसणार दिलखोलीना हाशिलीना मनमा शंका कुशंका न ठेवता जर हाशिलीना ना पक्की गॅरंटी 6 महिना तुमल्या अटॅक यावं नाही बाकी ना म्हणतच होती मग 6 महिन्यानंतर काय करा ना आको 50 दी टाका ना मरणं नाही म्हणल्यावर हा सुरू ठेवा ना दादा साहेब